पांडुरंगा कर प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं परामोजे तेजस्पुरी दक्षप्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगी कुमत निवार सुमत के संगे कंचन बरन विराज सुवेश कानन कुंडल कुंचित केश हाथ भद्रवो ध्वजा विराज खंदे मुंडे जनौ साज शंकर सुवन केशरी नंदन तेज प्रतापे महाजगवंदन तेज प्रतापे महाजगवंदन तेज प्रतापे महाजगवंदन मंगल भवनम अमंगल हारी द्रवहु सुदशरथ अजिर बिहारी राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय जन्म जन्म मुनि जतन कराई अंतराम कहि आवत नाई राम सिया राम जय जय राम म्हणता रामची होईजे पदी बैसुनी पदवी घेईजे ऐसे सुख वचने आये विश्वास अनुभव पाये। अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा असून या अभंगातील प्रतिपाद्य विषय आहे जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला यावत भूतलावरती आलेले जन्माला मनुष्य जे प्राणी आहे त्या प्राण्यांना सांगतात की बाबा तुम्ही एका पदवीसाठी बसा एका ठिकाणी तुम्ही नामचिंतन करा राम म्हणता रामची होईजे कारण तुम्ही जर राम राम म्हटलं तर तुम्ही स्वतः प्रभू श्रीराम म्हणजे राम रूप झाल्याशिवाय राहणार नाही। आणि असा आमचा हा साधू संतांचा ऋषी मुनींचा वेदांचा शास्त्राचा यांचा हा विश्वास आहे आणि गैरविश्वासाने आम्ही सांगत नसून आम्हाला याचा प्रतिफल अनुभव आलेला आहे कारण की आम्ही सुद्धा राम राम म्हणता म्हणता स्वतः रामरूप झालोय स्वतःला आम्ही विसरून गेलो स्वतःला रामरूप म्हणत गेलेलो आहे। आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की बाबा ऐसे सुख वचने आये विश्वास अनुभव पाय। पुढे म्हणतात की राम रसाची जे राम नामाची जी चव आहे ही चव ही गोडी जर एकदा का माणसाला लागली तर बाकीची असणारी जी चव संसार रूपी प्रपंचाची जी चव आहे ती गोडी मात्र अजिबात त्या ठिकाणी राहत नाही। तो प्रतिपल त्याच अमृताचा स्वाद घेतो त्याच चवीची त्या ठिकाणी गोडी चाकत राहतो। आणि तुकोबाराय सांगतात की हा आम्हाला अनुभव आहे याकरिता आमचा अनुभव आम्ही आज तुमच्या पुढे मांडत आहे। विठ्ठल विठ्ठल Thank you.
आदिशक्ती श्री मुक्ताबाई, आदिशक्ती श्री कान्हसती माता व संत श्री गजानन बाबा जन्मस्थान थड यांच्या परिसरामध्ये वास्तव्य करणारी आपण महान भाग्यवान, महान पुण्यवान, विचारवंत, धनवंत, युक्तिवंत, विचारवंत, शक्तिवंत असलेले आपण सर्वे पुण्य महात्मे आहात. आणि आपण या परिसरामध्ये जन्म घेतला म्हणजे ही भूमी सामान्य नव्हे, ही भूमी म्हणजे पवित्र एक भूमी आहे. कारण की आपल्या जवळच जे आज भगवान श्रीराम प्रगट झाले त्यांच्याच प्रमाणे प्रगट झालेले संत श्री गजानन बाबा यांचं जन्मस्थान असणारं श्री क्षेत्र थड या गावाच्या परिसरामध्ये आपण वास्तव्य करणारे आणि मंडळी आहात. आणि या ठिकाणी पवनपुत्र हनुमंतराय विराजित आहे. त्याबरोबर संत सकाराम महाराज, सकाराम बाबा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सकाराम बाबाची मूर्ती ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहे. कारण त्यांना म्हणतात संत, भक्त आणि भगवंत या तिघांचा संगम या किनोळा नगरीमध्ये आहे. म्हणून या किनोळा नगरीचं काय वर्णन करावं. या ठिकाणी जो जन्माला आला तो सुद्धा महान पुण्य घेऊन तो जन्माला आलेला असेल. संत श्रेष्ठ गजा आपलं सकाराम बाबा यांचा आम्हाला कालदीत दर्शन घेऊन आलो आम्ही. आमची कथास्थिती जवळ चालू होती. एरळी गावामध्ये फार ज्ञानवंत असलेली ती भूमी आहे. आपण श्रवण केलं असेल की बाबूराव महाराज गेले अनेक वर्ष झाले ते आता समाधीस्थ झालेले आहे. ते बाबूरावजी महाराज एवढे ज्ञानवंत, बुद्धिवंत, युक्तिवंत, शक्तिवंत, विचारवंत होते आणि धार्मिक आणि परमार्थिक होते. त्यांनी एवढा अभ्यास केला होता आणि एवढा त्याग जीवनामध्ये होता. एक वेळेचा प्रसंग, जुन्या काळामध्ये वाहन कोणतीच नव्हती, ना मोटरसायकल, ना कार, ना रेल्वे, ना एसटी बस, काही नव्हत्या. तरी सुद्धा आमचे जुने महात्मे कीर्तनासाठी फिरत असत आणि गावातले टाळकरी मंडळी बैलगाडी घेऊन कीर्तनासाठी लांब लांब श्रवण करण्याकरिता किंवा टाळ घेऊन उभा राहण्याकरता जात असत. हा जुना काळ होता. म्हणून जुन्या काळी जो परमार्थ आहे ना महाराज, तोच खास परमार्थ आहे. आमचा आज काय परमार्थ सांगून उपयोग नाही. उलट आम्ही स्वतःला एवढं धन्य समजतो की भगवंतानं आमच्या पदरामध्ये हा परमार्थ टाकलेला आहे म्हणून. पण तो परमार्थ वेगळा होता, तो निस्वार्थी परमार्थ होता. आणि आता निस्वार्थी परमार्थ हा सर्वांचा नाही असं सांगता नाही. काही निस्वार्थी साधू अजून सुद्धा आहे, त्यांच्या जोरावरतीच हे संपूर्ण कलियुग चालू आहे. अशा प्रमाणे असणारे ते बाबूरावजी बाबा एक वेळेस कीर्तनासाठी जात असताना वेळ चुकली, कीर्तन रद्द होण्याचा प्रसंग आला. कारण की ना वाहनाची व्यवस्था, ना गाडी, ना घोडीची व्यवस्था होती. म्हणून टायमावरती पोहोचल्या गेले नाही. म्हणून म्हणतो की महाराज हे सुद्धा फार अवघड आहे. कीर्तन करणं हे फिरणं काही सोपं नाही बाबा. आमच्या योगेश महाराजांना सांगितलं, म्हटलं महाराज तुम्ही अभंग लिहून ठेवा. ते म्हणे का बरं. म्हटलं माझ्या डोक्यात काहीच नाही. गाडी चालवावी का कीर्तन करावं का कथा करावी. आणि आम्ही, तुम्ही म्हणा ड्रायव्हर ठेवू शकत नाही. ड्रायव्हर राहत नाही बाबा आमच्यासोबत. 500 रुपये रोज बी देऊन ते म्हणते महाराज हे तुमची गाडी तुम्ही सांभाळा. 2 दिवस राहिला की तिसऱ्या दिवशी घरी जातो तो. कारण आमच्यासारखं 15-15 दिवस 20-20 दिवस घर सोडणं काही सोपं नाही. लेकरांची आठवण येते आहे की नाही, मायबापांची आठवण येते. अशा प्रकारे ते व्यक्ती बोलले, म्हणे बाबा तुम्हाला होत नसेल तर कीर्तन सोडून द्या. एवढा शब्द ऐकला आणि बांधलेला फेटा कीर्तनासाठी तो फेटा सोडून जागेवर ठेवला. मरेपर्यंत परत कीर्तन केलं नाही. एवढा अभ्यासू व्यक्तिमत्व होतं. म्हणून सांगा जीवनामध्ये मनुष्य मोठा आहे, मानव मोठा आहे का मानवाचा त्याग मोठा आहे. काय जपले नाही तुम्ही, झोपेची वेळ नाही म्हणा. हे आता मानवाचा त्याग मोठा आहे, माणूस मोठा नाही. माणूस मोठा होत नसतो, पण त्या माणसाचा त्याग मोठा करत असतो. सकाराम बाबांनी त्याग केला, मोठे झाले. माऊली ज्ञानोबारायांनी त्याग केला, मोठे झाले. तुकोबारायांनी संसार प्रपंचाचा त्याग केला, मोठे झाले. निवृत्तीराया, सोपान काका, आदिशक्ती मुक्ताबाई, माय बापांचा त्याग करावा लागला, तेव्हा ते मोठे व्यक्तिमत्व झालं. असे अनेक संतांचे पुरावे या ठिकाणी आपल्याला, अनेक ऋषीमुनींचे पुरावे या ठिकाणी आपल्याला देता येतील. म्हणून तेव्हापासून
मागे सिंधुताई सपकाळ होऊन गेल्या, सर्वांना माहिती आहे सिंधुताई सपकाळ. हो, किती मोठा त्याग आहे जीवनामध्ये. आपल्या पतिदेवाने घरातून बाहेर काढून दिलं म्हणून हार मानली नाही. म्हणून जीवनामध्ये जिंकायचं असेल तर मनुष्याने चालत चालत आणि चालतच राहायचं. रस्त्यामध्ये किती कंटक येऊ द्या, रस्त्यामध्ये किती दगडधोंडे येऊ द्या, किती नदी नाले येऊ द्या, परंतु जो पोहोचणारा मनुष्य आहे तो त्या दगडधोंड्याकडे पाहत नाही, त्या कंटकाकडे पाहत नाही, तो फक्त त्याचं उद्दिष्ट गाठत राहतो. सिंधुताई सपकाळ यांनी मेलेल्या प्रेतावरचं जे भोजन आहे ते भोजन खाल्लं महाराज. लहानशी मुलगी काय मुलगा होता त्यांना, आहे की नाही, तुम्ही पाहिले त्यांचं चरित्र. राहायचं कुठे? स्मशानभूमीमध्ये. खायचं काय? ज्या प्रेताला जे कणिकाची गोळे वगैरे करून ठेवत असताना ते खायचं. 10व्या 13व्याचं जिथं पुजलेलं असतं ते खायचं. म्हणून खायचं महत्वाचं नाही, राहायचं महत्वाचं नाही, फक्त महत्वाचं हेच आहे आपण आपल्या जीवनामध्ये उद्दिष्ट काय ठेवलेलं आहे त्या उद्दिष्टापर्यंत जायचं, तेच महत्वाचं आहे. म्हणून साधू संतांच्या जीवनामध्ये खायचं महत्वाचं नाही, राहायचं महत्वाचं नाही. साधू संतांच्या जीवनामध्ये एकच महत्वाची गोष्ट होती, ती म्हणजे राम म्हणता रामचे होई जे, राम म्हणता रामचे होई जे, राम म्हणता रामचे होई जे, राम म्हणता रामचे होई जे. वैसन पदवी घे जे, पदे 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 वैसन पदवी घे जे. असा सप्ताह आणि याही वर्षी हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. आणि समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने, तरुण मित्र मंडळी यांच्या नियोजनाने, वारकरी भजनी मंडळी यांच्या प्रयोजनाने, आमच्या माता भगिनी आणि यांच्या संयोजनाने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्यामध्ये आमचे हरिभक्त पारायण, आपल्याच परिसरातील वैभव असणारे भागवताचार्य, रामकथाचार्य, शिवकथा पुराण प्रवक्ते असे हरिभक्त पारायण योगेशजी महाराज यांच्या प्रिय अशा मार्गदर्शनातून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या सप्ताहातील आज रामनवमी निमित्त म्हणजे राम जन्म उत्सवानिमित्त आजची ही माझी वाट्यावरती आलेली ही कीर्तन रूपी सेवा आहे आणि त्या सेवेकरता निवडलेला हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला त्यामध्ये मार्गदर्शक आमचे संपूर्ण मंडळी आहे. आमचे सोपान काका या ठिकाणी, पिंटू भाऊ असतील, गणेश भाऊ असतील, सुदांब दादा असतील, बरेचसेच वयोवृद्ध मंडळी आहे, तपवृद्ध मंडळी आहे. तुमचं सर्वांचं मार्गदर्शक असावं, वयोवृद्ध लोकांचा आशीर्वाद असावा, मार्गदर्शन असावं, पण कार्य करण्याची शक्ती तरुण पोरांमध्ये असते. म्हणून अशा पद्धतीने हा अखंड हरिनाम सप्ताह आज असा सुंदर आणि पवित्र दिवस आहे, तो म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रजी यांचा जन्म महोत्सव आज साजरा होत आहे. म्हणून गावोगावी प्रत्येक गावामध्ये राम जन्म उत्सव असा साजरा केला जातो आणि तो म्हणजे कथा आणि कीर्तनाने साजरा होत असतो. आपल्या गावामध्ये हरिभक्त परायण कल्पेशजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून शिव महापुराण कथा ही चालू आहे आणि आपण कथा पूर्ण ऐकलेली. सुंदर असे मृदंगाचार्य आमचे महाराज जे आहेत, काय नाव महाराज? पियुष महाराज. वा रे वा, क्या बात है. पियुष महाराज आहे, गायनाचार्य पाठीमागे आहे. मस्त सुंदर असा योग आहे. शिव महापुराण कथा आपण ऐकलेली आहे. त्या अनुषंगाने महापुराण कथेमध्ये सुंदर प्रकारे वर्णन केलेलं आहे की आपण काय करावं. आजचा अभंग आणि भगवंताची कथा याचा ताळमेळ जर जवळून पाहिला तर जवळजवळ महाशिवपुराणातील श्लोक आणि अभंग जवळजवळ एकच आहे. शिवनामृत पेयं पापादवानिलते, शिवनाम कुटारेण विनाशो जायते ध्रुवा. शिवनाम कुठारेण विनाशो जायते ध्रुवम. भगवंताचं शिव नाम रूपी अमृत प्राशन केलं तर आपल्या मध्ये असणारे जे पाप आहे ते पाप काय होता? विनाशम, म्हणजे त्या पापाचा नाश होतो.
ते पाप नष्ट होतं. असं भगवंताची शिवकथा आहे. भागवत का ऐकावं, शिवकथा आणि रामकथा का ऐकावी, तर त्याचं सुद्धा सुंदर प्रकारे उदाहरण दिलेलं आहे. एका श्लोकाने आपल्याला पठवून देता येईल. भागवत का ऐकावं तर सर्वांना माहितीच आहे. उक्तम भागवतं नेतं पुराणं ब्रह्म संहितं तुलसी पोषण चैव धीनूनां सेवमं समं. भागवतामध्ये 78 नंबरवरती श्लोक आहे. पहा, भागवत कथा काय ऐकावी तर पुराणं ब्रह्म संहितं किंवा हरिचित्तम समाश्रयेत. कथा श्रवण केल्यानंतर ज्यांची कथा आपण श्रवण करीत आहोत ते भगवान कृष्ण परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन उपस्थित राहतात. आणि हे हृदय रूपी घर आहे. ते घर म्हणजे मंदिर होतं आणि त्या मंदिरातील मूर्ती म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा या ठिकाणी उपस्थित राहतात. म्हणून कथा ऐकावी. रामकथा का ऐकावी. सुंदर चौपाई गोस्वामी तुळशीदासजी म्हणतात. रामायण सुरतरो के छाया, रामायण सुरतरो के छाया, दुख दुर्भये निकट जो आया. म्हटलं आज काही रसवंती बन होते की नाही बाबा, आहे हरिकांत महाराज. पण बरं झालं, कृपा केली आमच्यावरती, रसवंती बंद करून टाकली त्यांनी. चला आज कीर्तन ऐकू, आहे की नाही. विठाला 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 दुरापाय दो का निकट जो आया. अरे काय होतं रामायणाच्या वृक्ष चाल केल्यानंतर. रामायणाला रामकथेला वृक्ष सांगितलेला आहे. सुंदर वृक्षाची छाया सांगितलेली आहे. त्या छायेमध्ये गेल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये असणारं दुःख निवृत्त होतं आणि त्या ठिकाणी ते पात्र रिकाम झालं की त्या ठिकाणी आनंद सुखाचा सागर त्या पात्रामध्ये लवालव भरल्या जातं. म्हणून रामकथा ऐकायची असते. आणि शिवकथा काय ऐकायची असते. शिवनाम कुटारेण विनाशो जायते ध्रुवम्. कुठारेण नामाचं कुठारण आहे की नाही. आता कुटण्याचे साधन पहिले होते. कुटण्याचे साधन काय होते, काय म्हणायचं द्यायला. आजीबाई सांगा बरं, नाही तर जाऊ का घरी. काय होतं कुटण्याचे साधन. खलबत्ता होता, आहे की नाही. खलबत्ता आणि मुसळी म्हणायचे ना, खलबत्ता. त्या खलबत्त्यामध्ये बारीक बारीक किस करायचा शेंगदाण्याचा, फुटाण्यांचा. काही आमच्या वयोवृद्ध माता भगिनींना सवय असायची पान आणि सुपारी खायची म्हणून, परंतु दात नसायचे. खायची आहे सुपारी पण दात, आणि बिना दातानं सुपारी खाल्ल्या जाईल का. अजिबात खाल्ल्या जाणार. पण काही लोकांना सवय असते. म्हटलं का हो बाबा, तुम्हाला दात नाही तरी सुद्धा तुम्ही सुपारी कसे काय खाता. म्हणे महाराज मी खातो कुठे सुपारी. म्हटलं मग काय करता. म्हणे मला सुपारी 12 महिने पुरते. फक्त जेवण झालं की ती सुपारी घेतो, डोळ्यापुढे पाहतो त्या सुपारीला आणि खिशात ठेवतो. अशी 12 महिने सुपारी पुरते म्हणे. पण पाहल्याशिवाय समाधान होत. म्हणून पहिले काय करायचे, छोटासा खलबत्ता असायचा आणि त्याच्यामध्ये पान कुटायचे आणि तो किस खायचे. मला सांगा, एकदा सुपारीचं, शेंगदाण्याचं, फुटाण्याचं किस होईल, पण झालेला किस परत तो शेंगदाणा, फुटाणा, पान आणि सुपारी करता येईल ना आजीबाई. करता येईल का. नाही करता येणार. अगदी त्याप्रमाणे भगवान ज्या शिवजींचं नामचिंतन केल्यानंतर भगवान शिवजी काय करतात, आपल्यामध्ये असणारे जे पाप वृत्ती आहे ते पाप वृत्ती त्या नामरूपी जपाने बारीक बारीक किस करतात आणि नंतर ते फेकून देतात. विनाशो जायते ध्रुवम्. अशा पद्धतीने म्हणून भगवान शिवजींचं नामचिंतन करावं लागतं आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्रजीचं नामचिंतन करावं लागतं. आता नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या.
नाव घेण्याकरता नाव कशासाठी घ्यायचं, नाव घेतल्यानंतर फायदा काय आहे, त्या नामाचा प्रभाव काय आहे, त्या देवाचा स्वभाव कसा आहे हे आम्हाला आधी कळायला पाहिजे आणि त्यानंतर आम्ही नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला देवाचं नाव माहिती नाही. आहे का आपल्या किनोळ्यामध्ये त्याला देवाचंच नाव माहिती नाही? जर माहिती नसेल तर त्याने बोट वर करा, त्याचा आपण इथे पुतळा बांधू. ऐकले महाराज? देवाचं नाव प्रत्येकाला लहानपासून मोठ्यापर्यंत, मोठ्यापासून लहानापर्यंत प्रत्येकाला देव माहिती आहे. देव काय आहे म्हणून माहिती आहे. साधू संतांच्या मुखातून ऐकलंय. बरं ठीक आहे. म्हणून देव सर्वांना माहिती आहे. देव कुणाला आवडत नाही हो? कुणाला आवडत नाही देव? तुम्हाला देव आवडत जर नसेल तर पोट वर करा. आवडतोय ना? मग आवडत असेल तर हात वर करा. आवडतो का देव? आवडतो ना? क्या बात है, वा वा, धन्यवाद तुम्हाला. देव आवडतो. आता देव भेटावं असं कुणाला वाटतं त्यांनी हात वर करा. देव भेटावं वाटत नाही तुम्हाला? देव भेटावं म्हणून हे धावपळ कशासाठी चालू आहे? कीर्तन कशासाठी आहे? कथा कशासाठी आहे? देव भेटावं म्हणून वाटतंय तुम्हाला? हा, करा हात वर मग. वा वा, क्या बात है, शबास. यांना वाटतं की देव भेटावं म्हणून. काळजी करू नका, देव भेटेल. आता एक काम करा, देव भेटावं म्हणून तुम्हाला वाटते. धन्यवाद सर्वांना. तुम्हाला टाळी वाजवा यांच्यासाठी एकदा सर्वांनी. यांची इच्छा आहे देव भेटावं म्हणून. आता कुणाला वाटतं की देवाच्या घरी आपण जावं म्हणून भेटण्यासाठी त्यांनी हात वर करा. देवाच्या घरी आपण जावं असं कुणाला वाटतं? वा रे वा, तयारी आहे. बरोबर आहे. यालाच म्हणता मरण माझे मरोणे गेले. अरे आपण जर मरण मागितलं तर मृत्यू कधीच येत नाही. म्हणून धन्यवाद तुम्हाला. देव भेटावं अशी आपली सुद्धा अपेक्षा आहे. मग देव भेटण्यासाठी काय करावं लागेल? तर राम म्हणता रामचे होय जे. देव भेटण्यासाठी आपल्याला त्या प्रभू श्री रामजींचं चिंतन करावं लागेल. राम नाम गावा लागेल. राम हे दोनच अक्षर आहे आणि कृष्ण हेही दोनच अक्षर आहे. राम म्हटल्यानंतर तोंड उघडतं, म म्हटल्यानंतर तोंड बंद होतं. त्याचं कारण असं आहे की पहिलं नाम भगवंताचं घेतलं असणारे आपल्यामध्ये जे पापे आहे ते बाहेर पडतात आणि परत ते पापे आतमध्ये जाऊ नये म्हणून म म्हटलं की तोंड बंद होतं. म्हणून आपली मराठी भाषा खूप सुंदर आहे. माऊली ज्ञानोबारायांनी या मराठी भाषेचा गौरव केलेला आहे. माझी मराठीची बोल कवतके हरी अमृताचे पैदा जिंके ऐसे अक्षर रसिके मेळविन. मराठी भाषा ही अतिशय सुंदर आहे म्हणून चांगलं बोलावं. माऊली ज्ञानोबा या ठिकाणी वर्णन करतात की भाषा चांगली वापरावी. काय होईल व त्याच्यानं? तर सुंदर असा श्लोक आहे अर्थशास्त्रामध्ये. वाणी रसवती यश्च श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यश तस्य सफल जीवन. अहो या संसार प्रपंचामध्ये राहून सुद्धा परमार्थ नाही केला तरी सुद्धा आपलं जीवन सफल करता येतो. पण कसं? शास्त्र सांगते त्या शास्त्राच्या अनुषंगाने वागलं तर माणसाचं जीवन सफल होतं. कसं वागायचं हो सांगा मला. शास्त्रकार वर्णन करतात की 3 पद्धती आहे माणसाचे जीवन सफल होण्याकरिता. त्यामध्ये पहिला प्रकार वाणी रसवती यश्च. आपली वाणी कशी असावी? रसवती वाणी असावी. म्हणजे अमृतासारखे बोल असावे, अमृताप्रमाणे भाषा असावी. आपल्या प्रत्येकाच्या वाणीमध्ये सरस्वती माता आणि गणपती भगवान यांचा नित्य निवास असतो. गणपती हे ज्ञान देतात आणि सरस्वती माता भाषा देते. आणि ज्या वेळेस माणसाच्या जीवनामध्ये भाषा आणि ज्ञान एकत्रित झालं की त्यावेळेस मनुष्य स्वामी विवेकानंदासारखा जगमान्य पुरुष बनतो. पण त्यासाठी भाषा आणि बोलणे आणि वागणे एकत्रित चांगलं असावं लागतं. म्हणून वाणी ही कशी असावी? पवित्र असावी. चांगलं बोलावं.
माऊली ज्ञानोबाराय सुंदर प्रकारे ओवी टाकतात बोलण्याच्या बाऱ्यामध्ये. कसं बोलावं? हो, जैसे साच आणि मवाळ मी तुले परी रसाळ बोल जैसे कल्लोळ अमृताचे. कसं बोलावं माणसानं? जैसे साच आणि मवाळ. साच म्हणजे शब्द कसे असावे? स्वच्छ असावे, पवित्र असावे, भाषा शैली असावी, उच्चार स्पष्ट असावा आणि बोलण्याच्या असं त्या ठिकाणी स्पष्ट बोलावं. परंतु चांगलं बोलणं आहे, रसाळ बोलणं आहे, पण अख्ख्या दिवस पाल्लाला लावत बसतो, काही उपयोग आहे का गुरुजी? लांबलच कसा बोलत बसतो, ऐकणाऱ्याला वाटतं की बापा याचं बोलणं कधी संपत आणि कधी मी घरी जातो असं वाटतं. मग चांगलं बोलतो, मग बोलतच बसावं का? नाही, माऊली म्हणता चांगलं बोलावं, पण कसं बोलावं? मिठुले परिरसाळ आणि बोल जैसे कल्लोळ अमृतासारखे बोल बोलावे. काही लोकांच्या बोलण्याने माणसं जवळ येतात आणि काही लोकांच्या बोलण्याने माणसं जवळचे दूर जाता गेले. नातेवाईक सुद्धा धडावर सांगत नाही त्याला का तुमच्या गावचे ते जाऊ द्या हो, त्याचं काय खरी आहे, तुमचे मित्र आहे का ते? हा, म्हणूनच आमचं शेजारी घर आहे, आम्हाला माहिती आहे ते कसं बावळट गिराईक आहे ते. म्हणजे माणसं बोलण्याने जवळ येतात, बोलण्याने दूर जाता की नाही. त्याचा स्वभाव होता. तिला हर रोज भानगड झाली, भांडण तंटा झालं, त्याच्याशिवाय जेवणच तिला धाकायचं नाही, भाकरच झाकायची नाही. काय करावा प्रश्न आहे पडला. सर्व गावकऱ्यांनी निर्णय घेतला, हे बघा का भांडणं होता या बाईशी? अरे एका हाताने टाळी वाजत नाही. आपण ज्या आरती बोलतो त्या आरती आपण बोलल्याने सुद्धा भांडणं होता. मग आपण बोलायचंच नाही, त्या एकट्याच बाईला बडबड करू द्यायची. येण्यासारखी बडबड करायला लागली. कोणी जर दुसरं बोललंच नाही तर भांडणं होतील का? निर्णय घेतला गावाने, काही हरकत नाही म्हणे, बाण बोलणं. आणि मग त्या बाईला 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, जेवण करते पण जेवण धकत नाही, आणि जेवण धकलं तर पोट फुगून जाते. का? कळलं तुम्हाला आता, आहे की नाही? म्हणजे भांडणच होत नाही ना, मग पचतच नव्हतं. जसं शिशुपालला भगवान परमात्म्याला 100 शिव्या दिल्याशिवाय त्याला अन्न पचन होत नव्हतं, 100 शिव्या दिल्याशिवाय पचायचंच नाही, तसं मग त्या बाईनं एक दिवस काय करावा प्रश्न पडला. शेजारच्या घरी सकाळी सकाळी गेली आणि शेजारच्या बाईनं चूल पेटवली होती आणि ती म्हणायला लागली, म्हणे अहोताई अहोताई माझ्या घरची चूल पेटवायची आहे, लेकरं झोपलेली आहे. आता लेकरं जागी असते तर मी आगपेटी बोलवली असती, परंतु चूल पेटवण्यासाठी थोड्या तुमच्या चुलीतील अग्नी द्या ना. ती ताई हुशार होती, सानी होती आणि ती म्हणायला लागली, ताई अहो घेऊन जा ना, त्याला एवढं पाल्लाला लावण्याचं काय गरज आहे, काय विचारण्याची गरज, घेऊन जा. पण कशामध्ये नेता? त्या बाईने साडीचा पदर केला पुढे आणि म्हटली द्या याच्यामध्ये. पदर नाही बरं माझ्या साडीचा, त्या बाईची गोष्ट सांगतो ती, माझी गोष्ट नाही. असा साडीचा पदर केला. ती बाई म्हणायला लागली, काय बाई काय म्याड सारखे करता तुम्ही, वेड्या झाल्या का? आणि त्या साडीच्या पदरात कुठं अग्नी घेतला जाईल का? न्याडवाणी करता आणि वेड्या झाल्या का? एवढे 2च शब्द ऐकले, जवाबाईचं भांडण सुरू झालं. तुझा बाप वेडा, तुझी माय वेडी, तुझं खानदान वेड, तुझा नवरा वेडा, तुझा सासरे वेडे, तुझं पोरग वेड आणि तुझं बंद गाव वेड. झाली भांडणाला सुरुवात व्हायची. सांगा असं बोलण्यानं जमणार का? नाही. म्हणून कसं बोलावं? शुद्ध बोलावं, चांगलं बोलावं, रसाळ बोलावं. महाराज सांगता, बोल बोले ऐसा बोले, बोल बोले ऐसा बोले, बोले ऐसा बोले, बोले ऐसा बोले, विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, बोले विठ्ठल डोले, जन बोले विठ्ठल डोले, जन बोले विठ्ठल डोले. असं बोलावं की साक्षात पांडुरंग डोलला पाहिजे, असं बोलावं. नामदेवराया कीर्तनामध्ये असं बोलत होते की भगवान परमात्मा नाचायचे नाचायचे. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. असे नामदेवराय कीर्तनामध्ये बोलायचे होते.
असं बोलावं म्हणून वाणी रसवती यश यश श्रमवती क्रिया. आपली क्रिया कशी असावी? श्रमवती असावी, म्हणजे नेहमी काम करावं, अन्यथा देरे हारी आणि पलंगावर. ही भाषा कधी मुखावरती नसावी. प्रयत्न असावे, प्रयत्न असावे. आणि आगाध प्रयत्न करून सुद्धा जर सफल काम झालं नाही तर त्या ठिकाणी गोस्वामी तुलसीदासजींची चौपाई लक्षामध्ये आणावी. गोस्वामी तुलसीदासजी रामायणामध्ये लिहितात, होये सोईद राम रचिरा का को करे तरक बडावही साका. देव जोणार ते भगवंताची इच्छा आहे. जो इच्छा नंद लाल की बात बनेगी स्वयं, तेरे किया होत नहीं हरि किया सब कुछ हो. अरे आपल्याने काही होत नाही, फक्त भगवान परमात्मा जो करेल तेच सर्व काही होणार आहे. आपल्या इच्छेनुसार जर काही झालं असतं तर आतापर्यंत हे जगत राहिलं नसतं. कारण की माणसाचा स्वभाव आहे, माणसाचा स्वभाव दुसऱ्याचं कसंही होऊ द्या पण स्वतःच भलं होऊ द्या, चांगलं होऊ द्या, आहे की नाही. म्हणून तर घरातली लाईट गेल्यानंतर मनुष्य स्वतःच्या घरामध्ये पाहत नाही, पहिल्यांदा काय करतो तो? शेजारच्या घरी पाहतो. लाईट शेजारी, आणि जर आपल्या घरातली लाईट गेली शेजारच्या घरी असली मग तर त्याला जेवण धकत नाही, चेन पडत नाही. आपलीच कशी काय गेली आणि त्याच्या घरात कशी काय आहे, त्याच्या घरात कशी आहे आणि आपलीच कशी काय गेली. हा माणसाचा स्वभाव आहे. म्हणून माणसानं श्रमवती क्रिया ही श्रमवती असावी. लक्ष्मी दानव तो म्हणजे धर्म, त्या धर्माला सत्य म्हणता, त्या सत्याला ईश्वर म्हणता आणि त्या ईश्वराला धर्म म्हणता. म्हणून धर्म, सत्य आणि ईश्वर हेच मात्र प्रतिष्ठित आहे, बाकी सर्व चलायमान आहे. विठ्ठल विठ्ठल.